गेल्या भागात आपण पाहिलं, विश्वराज शिरीषला इथेच राहायला सांगतात आणि गिरीश आणि नूतनताई या दोघांबरोबर गावी जायचं ठरवतात. आता गावी त्यांना कोण कोण भेटणार आहे आणि कथा कशी वळण घेणार आहे ते पाहूया या भागात. चिमुकलं भाग 3. हे बघ आई, मी काही गावी येणार नाही. अगं सुट्टी पडली आहे. आम्हाला आमचे प्लॅन असू शकतात की नाही? मला माझ्या मित्रांबरोबर फिरायला जायचं आहे, पिकनिकला जायचं आहे. मी नाही येणार तुमच्यासोबत. आणि हे मी शेवटचं आणि फायनल सांगतोय. हात कमरेवर ठेवून गिरीश रागारागाने आईशी भांडत होता. हां, ही तुझी सुटकेस घे, यात तुझे कपडे भर. दुसऱ्या सुटकेसमध्ये माझे आणि बाबांचे कपडे ठेवते मी. तेवढ्यात शांतपणे नूतनताई म्हणाल्या, आई काय चालवलं आहेस? मी सांगितलं ना मी येणार नाही म्हणून. त्याने आईला पुन्हा धमकावलं. हो, मग सकाळी बाबासमोर असताना का नाही बोललास? त्यांच्यासमोर कशाला मान्य केलंस? आणि उगीच माझ्यासमोर हुशाऱ्या दाखवायच्या नाहीत हा. जे काय सांगायचं ते बाबांना जाऊन सांग. लावून देऊ का फोन? असं म्हणत नूतनताईंनी बाजूचा मोबाईल उचलला. तेवढ्यात त्याच्या हातातला मोबाईल गिरीशने खेचून घेतला. आई तू समजाव ना बाबांना. तुम्ही दोघं जा ना. मस्तपैकी तुमचा थर्ड हनीमून एन्जॉय करा. डोळा मारत तो आईला म्हणाला. नूतनताईंनी त्याला चांगलाच धपाटा घातला. उगीच काहीतरी बडबडत बसू नकोस रे. आता तू आणखीन काही बोललास तर बाबा आणखीन भडकतील. मग तुमचं हे फ्रीडम ऑफ स्पीच वगैरे जे काही आहे ना ते कायमचं बंद होऊन जाईल हं. आणि अरे आपल्याला आपल्याच गावी जायचं आहे. आपल्या घरी जायला नको का? तिथे काम मोठं आहे म्हणून तुला मदतीला नेतोय ना. मुकाट्याने चल, नाहीतर एरवी मित्रांबरोबर हुंदळसच असतोस. कधीतरी गावची माती लागू दे की पायाला. गावीसुद्धा एन्जॉय करता येतं बरं, त्याला समजावत नूतनताई म्हणाल्या. हां हां राहू दे. एन्जॉयमेंटचं तर तू काही बोलूच नकोस. जिथे आपले बाबा असतील ना तिथलं अम्युजमेंट पार्कसुद्धा जेल होऊन जाईल. नको ग, विचारानेच मला कसं तरी होतं. त्यात टाईमपास करायला दादासुद्धा नाही. तू काहीतरी आयडिया कर ना. मला नाही यायचं आहे, गिरीश म्हणाला. हे बघ गिरीश, यावं तर तुला लागेलच. बऱ्या बोलाने आलास तर ठीक, नाही तर बाबांचा मार खाऊन येणार असशील तर तेही ठीक. गिरीशने मग डोकं खाजवलं. आता काही चालणार नाही त्याच्या लक्षात आलं. तेवढ्यात नूतनताई म्हणाल्या, गिरीश जरा बस ना. एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं होतं रे. नूतनताईंनी मग दरवाजा घट्ट बंद करून घेतला. आईला एवढं काय महत्त्वाचं बोलायचं आहे? नक्कीच काहीतरी सिरियस असणार असं वाटून गिरीश पण मग ताठ बसला. काय रे गिरीश, तुला शिरीष काही बोलला का रे? म्हणजे खुशीच्या किंवा तिच्या बाबांच्या संदर्भात? नूतनताईंनी विचारलं. हो, म्हणजे तसा खुश होता. म्हणत होता की खुशीचे बाबा तिच्याशी बोलायला लागले आहेत. हळूहळू दोघांचा रॅपो वाढतोय. सध्या ते लोक युकेला चालले आहेत आणि तिथेच ती त्यांना कन्व्हिन्स करणार आहे. ते ऐकून नूतनताईचा चेहरा खरकन पडला. का गं, काय झालं? गिरीशने काळजीने विचारलं. खुशीचे बाबा तिला युकेला मजेसाठी नाही, तिचं लग्न फिक्स करण्यासाठी घेऊन चालले आहेत. काय? गिरीश एकदम उभाच राहिला. हो, बाबांकडून कळलं मला. आणि आता हे शिरीषला कसं समजवायचं तेच कळत नाही आहे. त्याला सांगितलं आणि चुकून तो खुशीला बोलला आणि ही गोष्ट जर यांना कळली तर मग माझी काही खैर नाही. जैन साहेबांचा मॅनेजर बाबांच्या परिचयाचा आहे. ही आतली बातमी त्यांनीच सांगितली. खरंच रे, काय करावं कळत नाही. शिरीषला सुद्धा कसं कळत नाही? जैन साहेब कधीच त्यांच्या मुलीचं त्याच्याशी लग्न होऊ देणार नाही. हा वेळा उगीच खोटी आशा लावून बसलाय. गावाहून आल्यानंतर यानं त्या पद्धतीने त्याला एकदा समजवायला हवं रे. नूतनताईंचा आवाज थोडा धीर गंभीर झाला. आपल्या आईला धीर देत मग गिरीश म्हणाला, नको काळजी करूस, आपण दोघं मिळून समजावू. पण जर खुशी तिच्या बाबांच्या विरोधात जाऊन दादाशी लग्नाला तयार झाली तर काय करायचं ग आई? त्या प्रश्नाने नूतनताई जास्तच गंभीर झाल्या. खुशी जरी तयार झाली तरी जैन साहेबांना दुखावून विश्वराज तयार होतील की नाही हे नूतनताईंना माहीत नव्हतं. म्हणूनच कदाचित त्या तोंडातल्या तोंडात पुटपुटल्या. ती तयार न झाली तरच बरं मग. गिरीश मात्र आईकडे पाहत राहिला. बाबांपुढे होणारा आईचा नाईलाज त्याला समजत होता. पण अशीच परिस्थिती उद्भवली तर आपण आपल्या दादाला सपोर्ट करायचा असं त्याने मनोमन ठरवलं होतं. त्या दिवशीचा प्रसंग घडल्यापासून शिरीष बाबांशी फार काही बोलत नव्हता. आधीसुद्धा बाबांशी त्याचं जास्त असं संभाषण नव्हतं आणि आता तर अगदी अबोला धरल्यासारखंच वागत होता. ऑफिसला जाताना बाबा गाडीत ड्रायव्हर काकांच्या बाजूला बसले होते आणि तो मात्र मागच्या सीटवर. शिरीष,
युनिकॉर्नची फाईल पूर्ण करून ठेव आणि मंगळवारी स्टाफची मीटिंग घे. कुणाला काही कामात अडचण आहे का, सगळ्यांचे सॉफ्टवेअर व्यवस्थित अपडेट आहेत की नाही, हे सगळं पाहून घे. हो, एका शब्दात त्याने उत्तर दिलं. तुला काही मदत लागली तर देशपांडेंना विचार हां. कोणतेही चेक डॉक्युमेंट साईन करायच्या अगोदर मला एक फोटो पाठव. समजलं? पुन्हा एकाच शब्दात उत्तर आलं. हो. तुला काही विचारायचं आहे मला? नाही. हो किंवा नाही याहीपेक्षा मराठी भाषेत अनेक शब्द आहेत. समृद्ध आहे तशी आपली भाषा. तोंड उघडून 4 शब्द बापाशी बोललास तर एनर्जी लेवल लगेच डाऊन होणार नाही तुझी. विश्वराज एवढे बोलले तरी शिरीष काही बोलला नाही. सगळं करशील ना मॅनेज? विश्वराजांनी प्रश्न केला. हो करीन. काही वेळांपूर्वी विश्वराजांनी दिलेल्या डोसचा परिणाम होता म्हणूनच की काय, यावेळेस एकाऐवजी 2 शब्द बाहेर पडले. रागानेच विश्वराजांनी मग मान फिरवून घेतली. शिरीषला वाईट वाटलंय. तो आपल्यावर रागावलाय हे त्यांना कळत होतं. म्हणूनच तर त्याच्याशी बोलण्याचा त्यांचा प्रयत्न चालला होता. पण त्यांचा मूळचा स्वभाव कडकच असल्यामुळे मुलांशी प्रेमाने सॉफ्टली कसं बोलायचं हे आजतागायत त्यांना जमलं नव्हतं. उलट आपल्या बाबांच्या मानाने आपण या मुलांशी फारच सॉफ्ट वागतोय असंच त्यांना कित्येकदा वाटत असे. तसे विश्वराज बाहेरून कितीही कडक वाटत असले तरी मनाने मात्र ते हळवे होते. शिरीषला जैन साहेब जावई म्हणून कधीच ॲक्सेप्ट करणार नाही. जावयाचा मान त्याला कधीच मिळणार नाही. त्या मुलीशी लग्न करून तो कधीच सुखी होणार नाही. उलट जैन साहेब या ना त्या कारणावरून त्याचा अपमानच करत राहतील याची त्यांना पूर्ण कल्पना होती आणि म्हणूनच ते या लग्नाला तयार नव्हते. जैन साहेब राजी खुशीने तयार झाले असते तर जात धर्म भाषा या कोणत्याही अडचणी त्यांना त्यांच्या मुलापेक्षा सुखापेक्षा मोठ्या नव्हत्याच. पण जैन साहेब हे लग्न करायला कधीच तयार होणार नव्हते आणि म्हणूनच विश्वराजसुद्धा ठामपणे या लग्नाला नकार देत होते. गाडीतून उतरल्यानंतर ते शिरीषला म्हणाले, जरा माझ्या केबिनमध्ये ये, महत्त्वाचं बोलायचं आहे मला. शिरीषने मग मान डोलावली. गाडीत काय कमी बोलणं झालं? आता केबिनमध्ये बोलवून आणखीन बोलायचं आहे. तोंडातल्या तोंडात तो पुटपुटला. काय रे, काय म्हणालास? काही नाही, येतो मी. शिरीष विश्वराजांचा मुलगा असला तरी त्याला अजून तरी वेगळं केबिन विश्वराजांनी दिलं नव्हतं. इतर स्टाफसोबत तो बाहेर क्युबिकल्समध्येच बसत होता. त्याने आपली बॅग त्याच्या सीटजवळ ठेवली आणि तो बाबांच्या केबिनमध्ये गेला. बस जरा, विश्वराज म्हणाले. तो निमूटपणे बसला. विश्वराज त्याच्या खुर्चीच्या जवळ आले. त्याचं हृदय तसं धडधडू लागलं. आपण आता काय चूक केली का याची तो उजळणी करू लागला. पण विश्वराजांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. बेटा सॉरी, त्या दिवशी मी असा हात उगारायला नको होता. पण तूही समजून घे ना, जैन साहेब बिझनेसमॅन म्हणून चांगले आहेत, माणूस म्हणून सुद्धा उत्तम आहेत, कदाचित वडील म्हणून सर्वोत्तम असतील. पण तुझ्यासाठी त्यांचं नातं तेवढं इझी नसेल. ते खूप स्टेटस ओरिएंटेड आहेत. ते तुमचं लग्न कधीच होऊ देणार नाही. तेव्हा तू माझं ऐक. त्या मुलीचा विषय आणि विचार दोन्ही सोडून दे. कामावर फोकस कर. अरे, माझ्यानंतर हे सगळं तुम्हा दोघांनाच सांभाळायचं आहे आणि त्यात तू तर मुख्य शिलेदार असणार आहेस. ओके? शिरीष वरवर जरी हो म्हटला तरी त्याला बाबांचं काहीच ऐकायचं नव्हतं. तो खुशीच्या फोनची वाट पाहत होता. ती तिच्या बाबांना कशी कन्व्हिन्स करेल याबाबत तो उत्सुक होता. आणि आता तर आपले बाबासुद्धा आपल्याशी चांगलं बोलायला लागले. जर का जैन साहेब तयार झाले तर बाबासुद्धा आढेवेढे घेणार नाहीत. खुशी, आता सगळं तुलाच करायचं आहे. प्लीज तुझ्या बाबांना कन्व्हिन्स कर. ऑल द बेस्ट. बाकी सगळं तो मनातल्या मनात म्हणाला, पण ऑल द बेस्ट मात्र मोठ्याने बोलून गेला, अगदी चुकून. ऑल द बेस्ट? कशाला? विश्वराजांच्या प्रश्नाने तो भानावर आला आणि गोंधळला. सॉरी, हॅपी जर्नी म्हणायचं होतं. तो पटकन बोलून गेला. परवा जाणारे आम्ही शिरीष. हो का? मग ऑल द बेस्टच म्हटलं असेल. स्वतःला? बाबांनी भुवया उंचावून त्याच्याकडे पाहिलं. तसा तो घाबरला. जा, कॉफी घ्या आणि कामाला लागा. तो पटकन उठला आणि केबिनमधून बाहेर पडला. मोठ्या संकटातून सुटका झाल्यासारखी त्याला वाटली. शनिवारी लवकरच उठून ते तिघं गावी निघाले. नूतन, सगळं सामान घेतलंयस ना? तिथे गेल्या गेल्या काही मिळणार नाही. तसं गावात 1-2 हॉटेल्स झाली आहेत आता, पण राहण्यासाठी किती योग्य आहेत ते काही माहीत नाही, विश्वराज म्हणाले. काहीही असलं तरी हॉटेलमध्येच राहावं लागेल. पण लगेच जाऊन पडझड झालेल्या घरात राहणार कसं? निदान 2 दिवस तरी साफसफाईला लागतील. आणि गिरीश, चावी घेतली आहेस ना? नाहीतर तिथे गेल्यावर म्हणशील, बाबा चावी घरीच विसरलो म्हणून. आपल्या जोकवर विश्वराज स्वतःच हसले.
गिरीशने फक्त घेतली आहे असं म्हणून मांडू लावली. बरं, आता मी थोडा वेळ ड्राईव्ह करतो. हायवेला लागलं की मग तू ड्राईव्ह कर गिरीश. तोपर्यंत वाटल्यास तू मागच्या सीटवर झोपून घे. बाबा असं म्हणाले तसं गिरीशला बरंच वाटलं. बाबांची ड्रायव्हिंग एकदम सेफ असते. त्यामुळे बाबांच्या बाजूला आई बसली आणि तो मात्र मस्त मागच्या सीटवर झोपून गेला. 10:30-11च्या सुमारास विश्वराजांनी गाडी एका चांगल्या हॉटेलपाशी थांबवली. हे हॉटेल चांगलं आहे नूतन. आपण फ्रेश होऊन घेऊ. इथेच नाश्ता करू. उठ रे गिरीश. बाबांच्या भारदस्त आवाजामुळे गिरीशला जाग आली. तशी झोप पूर्ण झाली होती. आळोखे पिळोखे देऊन तो उठला. तिघही फ्रेश होऊन आत येऊन बसले. काय हवं असेल ती ऑर्डर द्या पटापटा, विश्वराज म्हणाले. गिरीश पटकन म्हणाला, मला मिसळपाव. मलाही, नूतनताई म्हणाल्या. अरे काय झणझणीत तर्रीदार तेलकट खाता तुम्ही. हलका फुलका काहीतरी घ्या. मी तिघांसाठी सँडविच सांगतो. विश्वराज असं म्हणताच गिरीशने रागानेच आईकडे पाहिलं. अहो काय हे, तुम्हाला नसेल खायचं तर नका खाऊ. आम्हाला खाऊ दे ना. आणि रोज असं कुठे चमचमीत खातो. मागव रे गिरीश आपल्याला मिसळपाव. ते घेतील सँडविच. नूतनताई असं म्हणताच विश्वराजांच्या बोटांची चुळबुळ सुरू झाली. गिरीशने वेटरला पुढे बोलावलं. गिरीशच्या मांडीवर हात थोपटत विश्वराज म्हणाले, बरं का गिरीश, माझ्यासाठी सुद्धा एक मिसळपावच मागव. नूतनताई आणि गिरीश एकमेकांकडे पाहून हसले. तेवढ्यात विश्वराजांचा फोन वाजला. मी आलोच असं म्हणून महत्त्वाचा फोन घ्यायला ते बाहेर गेले. तीच संधी साधून गिरीश आईला म्हणाला, आई हे असं करतात ना, म्हणून यांच्याबरोबर मला कुठे यायला आवडत नाही. हे खाऊ नका, ते करू नका, असं बोलू नका, तसं झोपू नका. सतत हिटलरगिरी. तू त्यांना सांगून ठेव. आता पुढचे 15 दिवस मी यांचं काहीच ऐकणार नाही. मला पाहिजे तसंच वागणार. गिरीश म्हणाला. बरं सांगते, नूतनताई म्हणाल्या. आणि तेवढ्यात वेटर ऑर्डर घेऊन आला. नूतनताईंनी हॉटेलच्या खिडकीतून बाहेर पाहिलं. विश्वराजसुद्धा आत येतच होते. अरे वा, ऑर्डर आली का, असं म्हणत त्यांनी वेटरला गरमागरम चहा घेऊन यायला सांगितलं. चला करूया सुरू, विश्वराजाने विचारलं आणि खायला सुरुवात केली. नूतनताई म्हणाल्या, अहो गिरीश म्हणत होता की पुढचे 15 दिवस तो तुमचं काही ऐकणार नाही. त्याला पाहिजे तसंच वागणार आहे. आई आपलं बोलणं एवढं सिरियसली घेईल असं गिरीशला वाटलं नव्हतं. त्याने घाबरूनच बाबांकडे पाहिलं. बाबांनी सुद्धा त्याच्याकडे पाहिलं. काय रे, खरंय का. प करत तो नाही असं म्हणाला. पण काय हरकत आहे. मी म्हणतो काय हरकत आहे. 15 दिवस तू तुझ्या मनासारखं वागलास तर काय हरकत आहे. वाग, तू तुझ्या मनासारखंच वाग. हो, मुलं मोठी झाली की त्यांना जरूर तेवढं फ्रीडम द्यायला हवं, असं काहीतरी स्वतःशीच विश्वराज पुटपुटले. गिरीश आणि नूतनताई एकमेकांकडे आश्चर्याने पाहत राहिले. बहुतेक विश्वराजांच्या बोलण्यांवर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांचा तो संकल्प संध्याकाळपर्यंत टिकला तरी भरपूर होतं. नाश्ता करून झाल्यानंतर गाडी सुसाट सोडली. ती डायरेक्ट कोकण आल्यावरच थांबली. खेड आलं होतं तसं ते जेवायला उतरले. कोकणच्या जेवणाचा आस्वाद घेतला आणि त्यांनी पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. ते निघाले तेव्हा साधारण 4:30-5 वाजले होते. दोघेही आलटून पालटून ड्रायव्हिंग करत होते. जेवणानंतर मात्र विश्वराज म्हणाले, आता थोडा वेळ तू ड्रायव्हिंग करशील का रे. माझ्या पाठीला रग लागली आहे. मी मागे पडतो थोडा वेळ. हो बाबा. गिरीशने स्टिअरिंग हातात घेतलं. 10 मिनिटं झाली असतील नसतील तेवढ्यात विश्वराज मागून म्हणाले, अरे हळू चालव. कुणी रे तुला ड्रायव्हिंग लायसन्स दिलं. नक्की 4 व्हीलरचंच ड्रायव्हिंग लायसन्स घेतलंयस ना, की बैलगाडीचं आहे तुझ्याकडे. अहो बाबा, किती खड्डे आहेत, गिरीशने स्पष्टीकरण दिलं. आणि ओव्हरटेक करतोयस ते कुणाला इम्प्रेस करतोयस. मगाशी 1-2दा त्याने एका गाडीला ओव्हरटेक केलं होतं खरं. त्या गाडीत 2 सुंदर मुली होत्या. बाबांनी ते पाहिलं की काय. आता हा विषय पुढे न वाढवलेलाच बरा असं वाटून मग गिरीश म्हणाला, आता सावकाश चालवतो. त्यानंतर मात्र त्याने खरोखरच गाडी सावकाश चालवली. पण खूप ट्रॅफिक लागलं. जेव्हा ट्रॅफिक सुटलं तेव्हा मागून एका गाडीचा चांगलाच धक्का लागला. मागची गाडी यांच्या गाडीवर येऊन आदळली. मागून कुणीतरी ठोकलं आणि गाडी जरा आदळलीच. मागे बसलेल्या विश्वराजांच्या मानेला हिसका बसला. ते दचकून जागे झाले. गिरीश, काय झालं. गिरीशने तोपर्यंत आपली गाडी बाजूला घेतली होती. गिरीश जाम भडकला होता. काहीही चूक नसताना मागून कुणीतरी येऊन गाडी ठोकली होती. थांब रे, तुला आता सोडतच नाही बघ, असं म्हणत गिरीशने गाडीचा दरवाजा उघडला आणि तो बाहेर आला. नूतनताई पण घाबरल्या. अरे थांब गिरीश, अहो तुम्ही काहीतरी बोला ना, असं म्हणत त्याही उतरल्या. पाठोपाठ विश्वराज सुद्धा.
काय बेअक्कल माणूस आहे. गाडी चालवता येत नाही तर चालवता कशाला. गिरीश एवढा भडकलाय म्हणजे मागच्या ड्रायव्हरची चूक असणार एवढं तरी विश्वराजांना आता नक्कीच पटलं होतं. ते सुद्धा आपल्या लेकाच्या सपोर्टला पुढे आले. गिरीश पुढे झाला. पाहतो तर मागचा गाडीवाला सुद्धा गाडी साईडलाच लावत होता. अरे बाहेर ये रे तू मूर्ख कुठचा. काळ्या निळ्या कलरच्या काचा लावून ठेवल्यास काय. तुम्हाला पोलीस पकडत कसे नाहीत कळतच नाही मला. तू बाहेर ये. मग कोणीतरी दरवाजा उघडला आणि गाडीतून 2 सुंदर मुली बाहेर आल्या. आणि मग त्याने गाडीकडे पाहिलं. अरे ही तर मगाशीच गाडी होती जिला आपण ओव्हरटेक केलं होतं. आणि या 2 त्या सुंदर मुलीच होत्या. त्या दोघींना पाहून गिरीशचा आवाज जरा उतरला. तुम्ही ड्राईव्ह करत होता का. विश्वराजांनी शांतपणे त्या मुलीला विचारलं. हो काका. म्हणजे त्याचं काय झालं आहे. आम्ही गावी चाललो आहे. माझ्या आजीची तब्येत ठीक नाही. ती हॉस्पिटलमध्ये आहे. अचानक तिथून फोन आला. तो घ्यायला म्हणून गेले तर. विश्वराज काही बोलले नाही. ठीक आहे पण आजी हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून इतरांना हॉस्पिटलमध्ये पाठवायची तयारी करू नका म्हणजे झालं. तसं नाही काका. पण खरं सांगू का चूक यांची आहे. मगासपासून हेच आम्हाला फॉलो करतायत. आडवे तिडवे चालवतायत गाडी. 1-2दा आमची गाडी ओव्हरटेकसुद्धा केली यांनी. उगीच चकवा देत चालले आहेत. असं म्हणून तिने सगळं गिरीशवर ढकलून दिलं. ती असं म्हणताच विश्वराजांनी गिरीशकडे रागाने पाहिलं. तो पहिल्यांदा थोडा घाबरला. मग मात्र भडकला. काय पण बोलू नकोस हा. मी कधी चकवा दिला. तूच खेळण्याची गाडी खेळतात तशी नागमोडी वळणं घेऊन गाडी चालवतेस. पहिल्यांदा चालवतेस का गाडी. रागाने गिरीशने विचारलं. हो हायवेवर पहिल्यांदाच. विश्वराजांनी मग डोक्यावर हात मारून घेतला. चूक स्वतःची आणि माज बघा केवढा. रागारागाने गिरीश बोलत होता. खरं तर त्या मुलीने बाबांना काय काय सांगितलं होतं. आता गाडीत बसल्यानंतर आपलं काही खरं नाही अशीच भीती गिरीशला वाटली असावी. म्हणूनच सगळा राग तो त्या मुलीवरच काढत होता. बघितलंत ना काका. जरा म्हणून मुलींशी बोलायची पद्धत नाही यांना. तुमच्यासारख्या जेंटलमॅन माणसाला हा मुलगा म्हणून शोभतच नाही. नक्की तुमचाच मुलगा आहे ना. ती असं म्हणताच विश्वराज जरा ताठ झाले. चालायचंच. आजकालच्या तरुण मुलांचं हे असंच असतं. आमच्यासारखा संयम यायला आणखीन 20-25 वर्ष तरी जातील यांची. असं म्हणून शांतपणाचं, संयमपणाचं, समजूतदारपणाचं सगळं क्रेडिट विश्वराजांनी स्वतःकडे घेतलं. सॉरी हा काका. आमच्यामुळे तुमचं खूप नुकसान झालं. पण मी भरून देईन ना. ती मुलगी म्हणाली. देईन ना म्हणजे काय. द्यायलाच हवं. असं सोडणारच नाही तुला मी. गिरीश अंगावर धावून गेला तसं विश्वराजांनी त्याला अडवलं. गिरीश लेडीज लोकांशी बोलायची अशी पद्धत आहे का. सॉरी म्हण त्यांना आधी. मी हिला मी नाही म्हणणार. गिरीश पटकन म्हणाला. गिरीश काय म्हटलं मी. बाबांचा आवाज चढलेला पाहून गिरीश म्हणाला. पण बाबा माझी काही चूक नाही आहे. तरीही सॉरी म्हण. नाईलाजाने मग गिरीश सॉरी म्हणाला. ती मुलगी आणि तिची मैत्रीण मात्र खुदू हसू लागल्या. गिरीश टण करत गाडीत येऊन बसला. त्याच्या पाठोपाठ नूतनताई सुद्धा. पाहिलंच नाही त्या मुलींबरोबर किती गोड आणि प्रेमाने बोलत होते बाबा. आणि आमच्यावर कसं फिसकारतात. गिरीश आईकडे तक्रार करू लागला. अरे एवढं चिडण्यासारखं काय आहे त्यात. मुलांशी आणि मुलींशी बोलायची वागायची पद्धत जरा वेगळीच असते. आणि या तर परक्या मुली आहेत. त्यांचं चुकलं असेल. पण बाबांनी त्यांना ओरडावं, रागवावं, त्यांच्याशी भांडावं अशी का अपेक्षा आहे तुझी. बाबा जे वागले ना ते पटलंय मला. नूतनताई म्हणाल्या. तुला नेहमी त्यांचंच पटतं ग. असं म्हणत गिरीश तोंड फुगवून बसला. विश्वराज त्या मुलींना समजावू लागले. मला काय वाटतं फार काही नुकसान झालं नसावं. आमचंही आणि तुमचंही. पण थोडी काळजी घ्या बाळांनो. कितीही कठीण प्रसंग असला तरी डोकं मात्र शांतच ठेवायचं असतं. व्यवस्थित ड्राईव्ह करा. ओके. असं म्हणून विश्वराज गाडी येऊन बसले. अहो तुम्ही प्रसंग किती छान हँडल केलात. पण कधीतरी तोच सॉफ्टपणा आपल्या मुलांशी बोलण्या वागण्यात येऊ देत की. नूतनताईंच्या त्या टोमण्याकडे विश्वराजांनी सपशेल दुर्लक्ष केलं आणि गिरीशला म्हणाले. आता सांभाळून चालव हा. गिरीशने रागानेच मोठा सुस्कारा सोडला आणि गाडी पुन्हा स्टार्ट केली. पण गाडी आता स्टार्टच होत नव्हती. भांडणात बराच वेळ गेला होता. संध्याकाळ होऊ लागली होती. थंडीचे दिवस होते त्यामुळे लवकरच अंधारू लागलं होतं. काय रे काय झालं. विश्वराजांनी विचारलं. गाडी स्टार्ट होत नाही बाबा. गिरीश म्हणाला. पुन्हा प्रयत्न कर. विश्वराज म्हणाले. बाबा तुम्ही तर असं म्हणताय
जसं की मी हातावर हात धरून बसलो आहे. पुन्हा पुन्हा स्टार्ट करून पाहतोच आहे ना मी. मगासचा राग धुसफुसत आता बाहेर पडला होता. तू बाहेर ये. तुझ्याच्याने काही होणार नाही. मी पाहतो काय करायचं ते. ये बाहेर. असं म्हणत विश्वराज बाहेर पडले. हां बघा, तुमच्या हातात जादू आहे ना. तोंडातल्या तोंडात गिरीश फुटला. नूतनताई मात्र वैतागल्या होत्या. तुम्ही दोघेही तोंड चालवण्यापेक्षा डोकं आणि हात चालवले तर जास्त बरं होईल. अंधार वाढू लागलाय. अजून आपल्याला जवळजवळ 150 किलोमीटरचा पल्ला गाठायचा आहे. गिरीश मग बाहेर येऊन थांबला. विश्वराज ड्रायव्हिंग सीटवर बसले. त्यांनी प्रयत्न केला, पण गाडी स्टार्टच होत नव्हती. अरे, अचानक गाडीला काय झालं? विश्वराजांनी प्रयत्न करून पाहिला. काहीतरी मेजर प्रॉब्लेम झालेला दिसतोय, विश्वराज म्हणाले. तेवढ्यात मगासच्या त्या तरुणी त्यांच्या बाजूने पुढे गेल्या, पण पुढे जाऊन थांबल्या. त्यातल्या मगाशी बडबड करणाऱ्या मुलीने खाली उतरून विचारलं, काका काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? हो ग बेटा, गाडी सुरूच होत नाहीये. मग तुम्हाला लिफ्ट वगैरे देऊ का आम्ही? तिने विचारलं. नाही नको, फक्त पुढे जर मेकॅनिक किंवा गॅरेज असेल तर तिथल्या मेकॅनिकला इथे पाठवून दे जरा. ओके, असं म्हणत त्या दोघी निघून गेल्या. हे सगळं ना बाबा त्या मुलींमुळे झालंय. त्या तुम्हाला आता टाटा बाय बाय करून गेल्या. हे सगळं ना बाबा त्या मुलींमुळे झालंय. त्या तुम्हाला आता टाटा बाय बाय करून गेल्यासुद्धा. रागारागाने गिरीश म्हणाला. हो माहिती आहे मला. विश्वराज मग गाडीतून उतरले. तरी तुम्ही त्यांच्याशी गोड गोड बोलत होतात ना? गिरीशने विचारलं. मग काय, काठी घेऊन त्यांच्या मागे लागायला हवं होतं की काय? विश्वराज पण भडकले. आणि आता आल्या तर त्याच मदतीला येतील. त्यांना सांगितलंय ना मेकॅनिक पाठवायला. पाहूया वाट मग, विश्वराज म्हणाले. काही मेकॅनिक वगैरे पाठवत नाहीत त्या गेल्या त्यांच्या मार्गाला आणि आपण बसलो त्यांच्या मूर्खपणामुळे इथे अडकून. गिरीशच्या तोंडाची टकळी चालूच होती. अरे गिरीश, आजूबाजूला जरा पहा ना, काही मदत मिळते का? इथे एकमेकांवर दोषारोपण करण्यात काय अर्थ आहे? नूतनताई भडकून म्हणाल्या. हे सगळं त्या मूर्ख मुलींमुळे झालंय आणि आता त्यांच्यामुळे मला कामाला जुंपलं जाणार. विचारानेच गिरीश आणखीन भडकला. पण आता नाईलाज होता. त्याने इथे तिथे पाहिलं, कोणत्या मेकॅनिकचा नंबर दिसतोय का, एखादं गॅरेज वगैरे, पण काही दिसत नव्हतं तसं. त्याने एक दोघांना लिफ्टसाठी हात दाखवला, जेणेकरून तो पुढे जाऊन एखादा मेकॅनिक घेऊन आला असता. पण कुणी थांबलंही नाही. विश्वराजसुद्धा हताश होऊन मग गाडी बाहेर येऊन उभे राहिले. मी पुढे जाऊन एखादं गॅरेज वगैरे आहे का ते पाहून येतो, असं म्हणत ते पुढे जाणार. तेवढ्यात कुणीतरी बाईकवरून येऊन त्यांच्या समोर थांबलं. तुमचीच गाडी बिघडली आहे का साहेब? त्या माणसाने विचारलं. हो हो, त्या दोन मुलींनी सांगितलं म्हणून मी आलो. मेकॅनिक आहे मी. तो असं म्हणताच विश्वराजाने गिरीशकडे पाहिलं. आपल्याला फार काही कळलं नाही असं दाखवत मग गिरीश पुढे झाला. म्हणाला, जरा बघा ना भाऊ, आमची गाडी त्या दोन मूर्ख मुलींनी ठोकली आणि आता बंद पडली आहे हो. मेकॅनिकने मग आपली शस्त्र बाहेर काढली, जरासं डोकं खाजवलं आणि मग गाडी रिपेअरिंगला सुरुवात केली. साहेब, हा फॉल्ट आहे, ती मिस्टेक आहे, असं करत करत 1-1.5 तास गेला. तेव्हा मग कुठे गाडी पुन्हा रिस्टार्ट झाली. तिघांनी सुटकेचा निश्वास टाकला, देवाचे आभार मानले. मेकॅनिकने सांगितलेले त्याच्यापेक्षा आणखीन 200 रुपये जास्तीचे टेकवले आणि मग गाडी पुढच्या प्रवासाला लागली. मला वाटतं गिरीश, आता मी ड्राईव्ह करतो. तू दमला असेल. तू माझ्या बाजूला बस आणि नूतन, तू थोडा वेळ आता मागे आराम कर. बसून बसून तुझी कंबर पण दुखायला लागली असेल, असं म्हणत विश्वराजांनी स्टिअरिंग हातात घेतलं. कधी एकदा पोचतो असं झालंय हो. सकाळपासून प्रवास करून शरीर अगदी आंबून गेलंय. खरंय खरंय, असं म्हणत विश्वराजांनी गाडी स्टार्ट केली. गाडीने वेग धरला. गिरीशने ऑडिओ प्लेअर ऑन केला. अरे अरे अरे, काय तुमची चॉईस. एकतर ही गाणी नुसती धांगडधिंग्याची असतात, नाहीतर अगदी सॅड सॉन्ग. या गाण्याला अर्थ तरी ऐकाय. ट ला ट जुळवला, प ला प जोडलं की झालं गाणं. आमच्या वेळेस काय सुंदर गाणी असायची. आता या गाण्याला काहीतरी अर्थ आहे का तू सांग. तुम हो तो सुबह नहीं है. अरे ती किंवा तो असला काय आणि नसला काय, रोज येणारा दिवस सकाळ नवीच असते. त्याच्या किंवा तिच्या असण्याने गुंजभर देखील फरक पडत नाही. बदल ते गाणं, बदल लवकर, विश्वराज म्हणाले. काय म्हणायचं यांना. हे गाणं ऐकून लोक अक्षरशः वेडे होतात आणि यांना या गाण्यात काहीच अर्थ दिसत नाही. गिरीशने मग दुसरं गाणं लावलं. अरे, हे गाणंसुद्धा नको, अगदी सॅड सॉन्ग आहे.
दुसरं कोणतं तरी लाव. बाबा, हे गाणं ज्याने गायलं आहे ना, तो जगातला बेस्ट सिंगर आहे, अरिजित सिंग. अरिजित सिंग के गाणे और घर वालों के ताने सीधे दिल पे लगते हैं बाबा. आणि तुम्हाला ते नुसतं सॅड सॉन्ग वाटलं? हीच खरी ट्रॅजेडी आहे. गिरीश नाटकं करत म्हणाला, मी काय म्हणतो, पिया तू वगैरे सारखी गाणी का नाही लावत? त्यात हेलनने काय एक्सप्रेशन्स दिले होते. असं म्हणत बाबांचा चेहरा एकदम हसरा झाला. तेवढ्यात मागून नूतनताई म्हणाल्या, हां, अजून झोपले नाही मी. अगं माहिती आहे मला, म्हणूनच हेलन ताईंचं नाव काढून तुझी चेष्टा केली. असं म्हणत विश्वराज पुन्हा एकदा स्वतःच्या जोकवर खो खो हसले. नूतनताईंनी साथ दिली, पण गिरीशला मात्र त्यांच्या त्या आउटडेटेड जोकवर हसावंसं वाटलं नाही. त्याने फक्त खोटी खोटी स्माईल केली. बाबा, काही वेळांपूर्वीच तुम्ही एक प्रॉमिस केलं होतं, ते अजून विसरलं नाहीत ना? गिरीशने आठवण करून दिली. प्रॉमिस? कोणतं रे, कोणतं? 15 दिवस मला माझ्या मर्जीप्रमाणे जगू द्यायचं आहे. मग आता मी लावतो ती गाणी तुम्ही ऐकलीच पाहिजे बाबा. असं म्हणत त्याने पुन्हा अरिजितची गाणी सुरू केली आणि नाईलाजाने मग विश्वराजांना काही न बोलता तीच ऐकावी लागली. अंधार वाढत होता. विश्वराज सावकाशीने गाडी घेत होते. काय हो, अजून किती लांब आहे? नूतनताईंनी विचारलं. आलोच ग, 10-12 किलोमीटर दाखवते. आणि आता गावंसुद्धा बरीच बदलली आहेत. बघ नाही, नवीन दुकानं, दुमजली घरं, पण राहण्यासाठी चांगलं हॉटेल काही दिसत नाही. तेच बघतोय मी. विश्वराज असं म्हणताच गिरीशने उजवीकडे बोट दाखवलं. बाबा, ते बघा, हॉटेल सँड अँड बीच. चांगलं दिसतंय. जाऊया का तिथे? अरे हो की रे, थांब, मी गाडी तिथेच वळवतो. असं म्हणत विश्वराजांनी गाडी वळवली. चला, बॅग्स काढूया? गिरीशने विचारलं. नाही, आधी रूम अवेलेबल आहेत का, प्राईस काय आहे, हे सगळं विचारावं लागतं बाबा. जा, तू तेवढी माहिती काढून आण. हो बाबा. असं म्हणत गिरीश उडी मारून पटकन रिसेप्शनवर पोहोचला. 2-4 मिनटं काहीतरी बोलला आणि निराश होऊन परत आला. नाही, रूम अवेलेबल नाही म्हणतात. सीझन चालू आहे. 4 दिवसांनी रूम मिळेल. 4 दिवसांनी काय करायचं आहे? तोपर्यंत आम्ही काय गाडीत राहायचं? चल, जाऊ दे, दुसरं एखादं हॉटेल पाहू. असं म्हणत विश्वराजांनी त्याला पुन्हा गाडीत येऊन बसायला सांगितलं. मग त्यांनी गाडी डावीकडे घेतली. तिथे कोणतंच हॉटेल दिसलं नाही. तिथेच कुणाकडे तरी चौकशी केली. इथे राहण्यासाठी एखादं चांगलं हॉटेल आहे का? हो, पुढे एक आहे, राहण्यासाठी चांगलं आहे, हॉटेल गायत्री. थँक्यू. असं म्हणत विश्वराजांनी गाडी त्या दिशेने वळवली. हॉटेल फार मोठं नव्हतं, पण आजची रात्र तरी निघाली तरी खूप होतं. उद्या सकाळी काहीतरी दुसरी सोय पाहता येईल असा विचार करून ते गिरीशला म्हणाले. गिरीश, जा, काहीही कर आणि त्यांना म्हणाव आम्हाला एक रूम तरी अवेलेबल करून द्याच. वाटल्यास डबल भाडं घ्या. हो बाबा. असं म्हणत गिरीश आत्मविश्वासाने आत गेला. 2-4-5 मिनटं झाली आणि मग तो परत आला आणि येऊन पुन्हा गाडीत बसला. बाबा, चला इथून निघूया. का रे, काय झालं? रूम अवेलेबल नाहीत का? नूतनताईंनी विचारलं. अगं आई, रूम अवेलेबल आहेत, पण इथे आज कोणत्या तरी टुरिस्टचा खून झाला आहे. चौकशीसाठी पोलीस आत आली आहेत. मी बाहेरच एका स्टाफला विचारलं आणि तिथूनच पोबारा केला. अरे बापरे, तसं काही असेल तर निघालेलंच बरं. विश्वराजांनी पुन्हा गाडी वळवली. 2-4 गिरक्या घेतल्या, पण हॉटेल काही मिळालं नाही. आता मात्र त्यांची काळजी वाढू लागली. त्यांच्यापेक्षा जास्त नूतनताईंची. अहो, मला काय वाटतं, आता आपण सरळ घरी जाऊया. अगदीच नाही तर बाहेरच्या ओसरीत राहू, अंगणात राहू, पण इथून निघूया. पाहताय का, रात्रीचे 10 वाजून गेले. हळूहळू सगळी दुकानं बंद झालीत. लोकांचे दिवे मालवले. आता इथे फिरणं सेफ नाही. हां, नूतनताईंनी आधीच वॉर्निंग देऊन टाकली. अगं, पण घरी कसं राहणार? मिळेल एखादं हॉटेल, शोधू आपण. विश्वराज अजूनही पॉझिटिव्ह होते. हे पहा, हे गाव आहे. गावात काय काय प्रकार होतात हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे. मी सांगते तसंच करूया. उगीच भलत्याच कोणत्या तरी गोष्टी मागे लागायला नको. नूतनताई असं म्हणाल्यावर गिरीश एक्सायटेड होऊन म्हणाला. आई, यू मीन भुताटकी वगैरे? गप्रे बावळट, तोंडाने नावसुद्धा घेऊ नकोस. अहो, तुम्हाला कळतंय का मी काय बोलते आहे? चला तुम्ही घराकडे. नूतनताई चांगल्याच भडकल्या. तसं मग विश्वराजाने सुद्धा आपला हट्ट सोडून दिला आणि गाडी 90 फुटी रोडला लावली. अगं, पण घरी कसं राहणार? आणि आई, मला तर कडकडून भूक लागली आहे. गिरीश म्हणाला. मला वाटलेलं एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये थांबू, तिथे जेवणाची सोय होईल, पण आता सगळी हॉटेलसुद्धा बंद झाली. वैतागत गिरीश बोलत होता. गिरीश, आपण आधी घरी जाऊ
मग तुला खायला देते, सुका खाऊ आणलाय मी. नूतनताईंनी समजावल्यावर तो गप्प बसला. काय गं नूतन, इथून राईटच घ्यायची आहे ना, विश्वराजाने विचारलं. हो हो, इथून राईट मग लेफ्ट, नूतनताई कॉन्फिडंटली म्हणाल्या. विश्वराजांच्या डोळ्यात पाणी आलं. कुणी एकेकाळी या रस्त्यांवरून आपण 100दा फिरलो होतो. आपलं बालपण इथे गेलं आणि आज आपलं तेच घर धूळ खात पडलंय. किती वर्षांनी आपण तिथे परत चाललो आहे. इतक्या वर्षांनी की आता ती पायवाटसुद्धा लक्षात नाही. सगळ्या चांगल्या आठवणी मागे पडल्या आहेत आणि बुडबुड्यांसारख्या वर येत आहेत त्या फक्त कडवट आठवणी. अहो, मला वाटतं इथून 3रं गेट. चुकलं आपलं. आपण गुरबांना तरी फोन करायला हवा होता. निदान गावात त्यांनी काहीतरी राहायची व्यवस्था केली असती, नूतनताई म्हणाल्या. हो ग, माझ्याही लक्षात आलं नाही. करू का पटकन त्यांना फोन, विश्वराजाने विचारलं. नको नको, आता 11 वाजून गेले आहेत. उगीच अवेळी असा कुणाला त्रास देणं बरं नाही. आपल्याच्याने काही सोय होते का ते पाहू आधी. इथून तुम्ही गाडी जरा सावकाश घ्या, झाडी झुडपी वाढली आहे तिथे, नूतनताई असं म्हणताच विश्वराजाने एक हलकासा हॉर्न वाजवला. तशी आजूबाजूची कुत्री उभी राहून भुंकू लागली. गिरीशने काच थोडी खाली केली. शांत हो डॉगेश भाई, आम्ही काही चोर नाही, मालक आहोत तिथले. ओके, गिरीश असं म्हणताच बाजूला बसलेल्या विश्वराजांनी त्याच्या पाठीत धपाटा घातला. प्रसंग काय आणि वागतोयस काय, आपली पाठ चोळत गिरीश म्हणाला. अहो, जरा गंमत केली. त्या कुत्र्यांशी फ्रेंडशिप करून ठेवायला हवी ना. अहो थांबा, हे पुढचं गेट आपलंच आहे. हो हो, आलं, माझ्याही लक्षात आलं, असं म्हणत विश्वराजांच्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईल पसरली. किती वर्षांनी ते आपलं घर पाहत होते, पण घराची, गेटची, अंगणाची अगदी दुरावस्था झाली होती. विश्वराजांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. नूतन, घराकडे पाहवत देखील नाही ग, ते पटकन बोलून गेले. होय हो, पण आता आलो आहे ना आपण, या वास्तूला आपण उजळणार आहोत. आपलं हे घर आपण पुन्हा छान सजवू. हां, पण त्यासाठी आधी खाली उतरावं लागेल, हो की नाही, असं म्हणत नूतनताईंनी गाडीचा दरवाजा उघडला. पायाला अक्षरशः मुंग्या आल्या होत्या. गिरीशसुद्धा पाय झटकत उठला. विश्वराजांनी गाडी गेटमध्ये घेतली नाही, बाहेरच सुरक्षित अशी जागा पाहून तिथे गाडी लावून टाकली. मला काय वाटतं, सध्या बॅग्स गाडीतच राहू दे. आपण आधी आत पाहून येऊ, काय व्यवस्था आहे काय नाही, मग ठरवू काय करायचं ते. बहुतेक आजची रात्र गाडीतच झोपावी लागेल असं दिसतंय, विश्वराज असं म्हणताच नूतनताई म्हणाल्या. मी तुमच्या बरोबर आहे. एका लेडीजचे काय काय प्रॉब्लेम्स असतात हे काय मी तुम्हाला नव्याने सांगायला हवं. मला फ्रेश व्हायचं आहे, वॉशरूमला जायचं आहे, तुम्ही फक्त तुमच्यापुरती बोलताय, नूतनताई म्हणाल्या. अगं तसं नाही, पण अगदीच नाईलाज झाला तर काय करायचं. विश्वराजांना सुद्धा बायकोची काळजी वाटतच होती. गिरीश मात्र चांगलाच चिंतेत पडला होता. या अशा ठिकाणी येऊन आपण आता पुरते फसलेलो आहोत हे त्याच्या लक्षात आलं होतं. गिरीश, मला वाटतं आपण आपल्या गेटकडे जायच्या आधी घराची चावी बाहेर काढूया, म्हणजे आपल्याला निदान ओसरीवर तरी थांबता येईल, विश्वराज म्हणाले. हो बाबा, असं म्हणत गिरीशने डिक्की उघडली आणि त्याची हँडबॅग चाच पडली. ती काही हाताला लागली नाही, म्हणून मोबाईलचा टॉर्च लावला आणि पाहिलं, पण हँडबॅग कुठेच दिसत नव्हती. काय रे, काय झालं, रागातच विश्वराजाने विचारलं. बाबा, ज्यात चावी ठेवली होती ती हँडबॅग मिळतच नाही आहे, तो एवढा म्हणाला आणि रस्त्यावर असलेला तो मिणमिणता स्ट्रीट लाईटसुद्धा बंद पडला. नूतनताई अक्षरशः किंचाळल्या. अहो कुठे आहे तुम्ही, मला काहीच दिसत नाही, किती अंधार आहे इथे. घाबरू नकोस नूतन, मी इथेच आहे. विश्वराजांनी लगेचच मोबाईल काढला आणि नूतनताईंना लाईट दाखवला. त्या पुढे झाल्या. विश्वराजांना घट्ट धरून उभ्या राहिल्या. अरे काय झालं, कुठे आहे चावी, विश्वराज चांगलेच भडकले. गिरीशचे हातपाय आता लटपटू लागले. आई, हँडबॅग मिळत नाही आहे ग, काकुळतीला येऊन तो म्हणाला. अरे गिरीश, काय हा वेंधळेपणा, आता काय करायचं आपण. नूतनताई पण चिडल्या होत्या, पण आता विश्वराज आणखीन भडकणार म्हणून त्यांनी थोडा नरमाईचा पवित्रा घेतला. काय ग नूतन, काय म्हणतोय तो. त्या दोघांची चाललेली कुजबूज ऐकून विश्वराजांनी नूतनताईंना प्रश्न विचारला. अहो, या अंधारात ती हँडबॅग दिसत नाही आहे असं म्हणतोय तो. सगळा दोष नूतनताईंनी अंधारावर ढकलून टाकला. मूर्ख आहे का तो, हँडबॅगचा अर्थ असतो की ती हातात ठेवायची असते, डिक्कीत कशी ठेवली त्याने. तरी मी म्हणत होतो सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेव, पण नाही, त्याची सगळी अक्कल गुडघ्यातच आहे ना. असं वाटतं ना की याला 2 सणसणीत मुस्काटी ठेवून द्याव्यात.
त्या किर्र अंधारात विश्वराजांचा आवाज हळूहळू वाढत चालला होता आणि आजूबाजूला घुमू लागला होता. अहो, आता चिडून काही होणार आहे का? बघतोय ना तो. नूतनताईंनी नवऱ्याला शांत केलं. त्या मूर्खाला म्हणाव, निदान मोठा टॉर्च तरी बाहेर काढ. विश्वराजांनी मेसेज बायको थ्रू पाठवला असला तरी त्यांचा आवाज एवढा मोठा होता की गिरीशला तो स्पष्ट ऐकू आला. बाबा, टॉर्चसुद्धा हँडबॅगमध्येच आहे. तुझ्या तर ना आता. असं म्हणत विश्वराज त्याला एक फटका मारायला पुढे जाणार तेवढ्यात बाजूच्या गेटचा कर कर असा आवाज झाला आणि तिघांच्या नजरा तिथे वळल्या. विश्वराजांनी क्षणभर गेटकडे पाहिलं आणि त्यांनी रागानेच मान फिरवली. तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांच्या लक्षात आलं, आपण अगदी चुकीच्या ठिकाणी थांबलो आहोत. ज्या घराबाहेर आपण थांबलो आहोत ते घर दुसऱ्या तिसऱ्या कुणाचं नसून सत्यजितचं आहे. होय होय, तोच सत्यजित करंदीकर, ज्याने मित्र बनून आपला घात केला. तोच नीच ज्याच्यामुळे आपलं हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं. हा तोच ज्याच्यामुळे विमलला जीव द्यावा लागला होता. विमल माझी बहीण, एका गोड गुणी मुलीचं जीवन उद्ध्वस्त केलं तो हाच. सगळ्या आठवणींनी विश्वराज अस्वस्थ झाले. पण तेवढ्यात टॉर्च घेऊन कोणीतरी मुलगी गेटमधून बाहेर आली. तिने आश्चर्याने विचारलं, कोण आपण? एवढ्या रात्री इथे काय करताय? गाडी बिघडली आहे का? नूतनताई तिच्याकडे कौतुकाने पाहत राहिल्या. विश्वराजांनी मात्र मुद्दामच तिच्याकडे पाठ फिरवली. ती मुलगी गोंधळली. असं दिसतंय तुम्हाला बहुतेक मराठी कळत नाही. आपकी गाडी में कुछ प्रॉब्लेम हुआ है क्या? कुछ मदत चाहिए? तिने विचारलं. तसं भडकून विश्वराज म्हणाले, आम्हाला मराठी व्यवस्थित कळतं. कोणत्याही ट्रान्सलेशनची गरज नाही आम्हाला, आणि आम्हाला कोणतीही मदत नको आहे. ते एकदम असे भडकलेले पाहून तिलाही आश्चर्यच वाटलं. बरं, आपण कोण आणि एवढ्या रात्रीचे इथे कसे ते तरी सांगाल का? तुम्ही आमच्या घरासमोर उभे आहात तेव्हा कर्तव्य म्हणून विचारलं मी. ती म्हणाली, हे पहा, तुमच्या कोणत्याही प्रश्नांचं आम्हाला उत्तर द्यायचं नाही, त्यामुळे तुम्ही इथून जा पाहू. विश्वराज एवढं म्हणाले तोच नूतनताई मध्ये पडल्या. बेटा, तू आनंदी ना? आपलं नाव त्या सोजवळबाईंच्या तोंडून ऐकून आनंदीला भयंकर आनंद झाला. हो, आपण ओळखता मला? तिने पटकन विचारलं. हो, ओळखते ना. सत्यजित भाऊजींची लेक ना तू? तिचे डोळे आनंदाने चमकले. म्हणजे तुम्ही बाबांना पण ओळखता? मी तुम्हाला ओळखलं नाही. कोण तुम्ही? या ना, आत या. एवढ्या रात्री बाहेर का थांबलात? ती म्हणाली. गिरीश गोंधळून सगळं पाहत होता. तू आम्हाला नाही ओळखणार बेटा. आम्ही शेवटचं इथे आलो होतो त्याला आता बरीच वर्ष झाली आहेत. मी नूतन आणि हे माझे मिस्टर विश्वराज सावंत. हा माझा मुलगा गिरीश. आम्ही इथे शेजारच्या घरात. नूतनताई एवढंच म्हणाल्या तोच विश्वराज कडाडले. नूतन, परक्या माणसांना नाव गाव सांगत बसायचं नसतं. एवढं साधं कळत नाही तुला? पण त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आनंदीने विचारलं, म्हणजे तुम्ही नूतन काकू आणि हे विश्वराज काका? हो ना? अगदी बरोबर. नूतनताई असं म्हणताच ती पुढे झाली आणि पटकन तिने त्या दोघांच्या पायाला हात लावला. पाया नको ग. पाया नको ग पडूस राजा. नूतनताईंनी तिला जवळ घेतलं. विश्वराज मात्र चटकन मागे झाले, पण तरीही त्यांच्या नकळत त्यांचा हात तिच्या डोक्यावर गेलाच. चला ना, तुम्ही आत या, ती असं म्हणाली. तेवढ्यात विश्वराज कडाडले. एकदा सांगितलेलं कळत नाही का ग तुला? आम्ही येणार नाही. तेवढ्यात घराच्या पायरीवरून कुणीतरी आनंदीला हाक मारली. आनंदी, कोण आहे? एवढ्या रात्री कुणाशी बोलत बसली आहेस? अगं, रात्री अपरात्री असं बाहेर राहणं बरं नाही पोरी. चल आत. विश्वराजांना आवाज परिचयाचा वाटला, पण आता त्या आवाजात तो धारधारपणा नव्हता. तो आवाज थकला होता. आले बाबा, ती म्हणाली. काकू, एवढ्या रात्री बाहेर कसं थांबणार? आणि आपल्या या घराची तर एवढी पडझड झाली आहे की तुम्हाला तिथे देखील थांबता येणार नाही. नाजूकपणे आनंदी म्हणाली. त्यात आपल्या या घराची असा उल्लेख ऐकून विश्वराजांनी जरा रागानेच तिच्याकडे चमकून पाहिलं. पण तिचं लक्ष होतं कुठे? ती काकूंचा हात धरून आत चला ना असा आग्रह करत होती. तेवढ्यात गिरीश पण म्हणाला, बाबा, या तुम्हाला ओळखतायत. तुम्ही यांना ओळखताय. मग जाऊया ना आत. काहीतरी खायची तरी व्यवस्था होईल. गिरीश, तू जरा गप्प बसतोस का? हे बघ, आम्ही कुठेही येणार नाही. विश्वराज अजूनही आपल्या मतांवर ठाम होते. मग नूतनताई म्हणाल्या, अहो, आजची रात्र जाऊया. एवढ्या रात्री असं कुठे जाणार आहे आपण? तुम्ही बाहेर राहाल, पण माझं काय? थंडीने कुडकुडते मी. नूतनताई असं म्हणताच विश्वराज भडकले.
काय बोलतेस कळतंय का तुला? मला कळतंय, पण तुम्हालाच आता काही गोष्टी कळेनाशा झाल्यात. अहो, आता त्या गोष्टीला किती वर्ष झाली. कुठे त्या गोष्टी धरून बसलात? चला जाऊया, असं म्हणत नूतनताईंनी पुढे पाऊल टाकलं. तोच विश्वराज कडाडले. जा, तुला जायचं आहे ना जा, पण खबरदार हां, मला यायचा आग्रह करायचा नाहीस. इथे मी थंडीने कुडकुडत मरेन, पण त्या घरात पाऊल टाकणार नाही, समजलं? विश्वराज असं बोलल्यानंतर नूतनताईंचा मग नाईलाज झाला. आनंदीला समजावत त्या म्हणाल्या, जा बाई तू जा, आम्ही नाही येत. आनंदी पण हिरमुसली. गेट उघडून ती पुन्हा आत जाऊ लागली. आतूनच तिने विचारलं, काकू, मग तुमच्यासाठी खायला काही आणू का इथे बाहेर? गिरीशला वाटत होतं की तिच्याकडे काहीतरी खायला मागावं, पण बाबांकडे पाहून तो गप्प राहिला. नूतनताईंनी डोळ्यांनीच नको असं सांगितलं. आनंदी आत गेली. तिने आणलेला टॉर्चचा प्रकाश नाहीसा झाल्या झाल्या पुन्हा अंधार दाटला आणि भटकी कुत्री पुन्हा मोठ्याने भुंकू लागली. पुढच्या भागात आणखीन काय काय इंटरेस्टिंग होतंय ते पाहूयाच.